नमस्कार. श्रद्धा सबुरीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. संक्षिप्त श्री गुरुचरित्र अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्रीपाद श्री वल्लभ श्री नृसिंह सरस्वती दत्तात्रेयाय नमः. ओम द्राम दत्तात्रेयाय नमः. नमो भगवते दत्तात्रेयाय. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. त्रैमूर्ती राजा गुरु तुची माझा. कृष्णातिरी वास करुणी बोजा. सुभक्त तेथे करीती आनंदा. ते स्वर्गी पाहती विनोदा. ऐसे श्री गुरुचरण ध्यात. जाता विष्णू नामांकित. अतिश्रमला चालत. राहिला एका वृक्षातळी. एक क्षण नेत्र्यस्त. मनी श्री गुरु चिंतित. कृपानिधी अनंत. स्वप्नी मजला कथियले. व्हावे सकलांचे कल्याण. याकरिता निश्चिती. उत्तम असे गुरुचरित्र. अत्यल्प करावे जनाप्रती. गुरुचरित्र महिमान. तेचे आम्हा अमृतपान. सुंदर कुसुमे निवडून. संक्षिप्त केले गुरुचरित्र. अनुसया अत्री रमणी. जाहली दत्तात्रेयाची जननी. अगणित केल्या लीला. माहुर घडी राहुनी. निर्मिले अनेक शिष्य. अलर्क यदू परशुराम. कार्तवीर्य राजनंदन. नावे सांगितली काहीसे. ओम द्राम ओम बीज मंत्र. जपता प्रगटे श्री गुरुदत्त. महात्म्य असे अद्भुत श्री गुरुदत्तात्रेयांचे. लोक उद्धारा कारणे. अनेक अवतार घेवोनी. जना सन्मार्गा लावोनी. मोक्ष मार्ग दावितसे. काशी क्षेत्री संध्या स्नान करी. माधुकरी मागे करवीरपुरी. शयन माहुर गडावरी करी. ऐसा अमोघ महिमा जयाचा. ऐसा अमोघ महिमा जयाचा. मलंग वेशात. कधी साधू रूपात. कधी कुमार कधी वृद्ध. कधी यती कधी दिगंबर. असे अनेक रूपे घेती श्री गुरु. ब्राह्मण एक उत्तम वंशी. आपळ राज सुमती राहत. विठापूर ग्रामासी. मनोभावे आराधिती श्री गुरुसी. वर्तता ऐसे एके दिनी. आला श्री गुरु अतिथी वेशी. ओम भवती भिक्षां देही म्हणत. विप्रा घरी आले देखा. भिक्षा घालिते नारी. दत्तात्रेय साक्षात्कारी. प्रसन्न झाले तये वेळी. काय हवे माग म्हणती. दत्तात्रेय म्हणे तियेसी. माग माते इच्छेसी. जे जे वासना तुझे मानसी. पावसी त्वरित म्हणतसे. बोलिली पतिव्रता सुमती. स्वामी जे निरोपिले आता. जननी नाम मज ठेविता. करा निर्धार याच बोला. व्हावा मज पुत्र ऐसा. ज्ञानवंत पुराण पुरुषा. जगतवंद्या वेद सदृशा. तुम्हा सारिका दातारा. तियेचे बोल ऐकोनी. प्रसन्न झाला श्री गुरुदत्त. वर दिदला तियेसी. पुत्र होईल तुझे वंशी. पिठापूर ग्रामासी. श्री गुरु अवतार घेती. श्रीपाद श्री वल्लभ नाम. प्रसिद्ध जाण श्री गुरुचे. माता पित्याचे सुख देत. 16 वर्षांपर्यंत. जाती हिमाचल प्रदेशी. द्यावया दर्शन भक्तांते. वाराणसीत जाऊन. गुप्त राहती काही काळ. उद्धरिले अनेक भक्त. गोकर्ण क्षेत्रात येवोनी. पुण्य पावन स्थान म्हणोनी. राहिले श्रीपाद गुरु आपण. वर्षे 3 गुप्त रूपे. तेथोनी श्री गिरिजा पर्वता जाती. 4 मास क्रमोनी तेथे. निवृत्ती संगमाते आले. दर्शन देती भक्तांते. पातले तया कुरवपुरा. श्रीपाद राहिले कुरवपुरी. ख्याती राहिली भूमीवरी. प्रगटे महिमा अपरंपारी. सांगता विस्तार असे देखा. त्या ग्रामीचा रजक एक. नित्य त्रिकाळ येवोनी. लोटांगण घालोनी. नमन करी अति विनया. ऐसे वर्तता एके दिनी. आला रजक नमस्कारासी. श्रीपाद म्हणती तयासी. एक चित्ते परियेसा. श्रीपाद म्हणती रजकांसी. का नित्य कष्ट तोसी. काय हवे तुझसी. सांग आता मज लागी. म्हणे रजक स्वामी प्रत. राजा व्हावे ऐसे वाटत. या जगात सर्व सुखी.
राजा एकची असे तो. श्रीपाद म्हणती रजकासी, प्रसन्न झालो तुझ्या भक्तीसी. पुढील जन्मात निश्चिती, राजा होशी म्लेच्छ वंशासी. म्हणती स्वामी तया प्रत, मीही पुन्हा अवतरत. दर्शन देन तुझ प्रत, ठेवी विश्वास बोलाचा. ऐसे झाली या अवसरी, श्रीपादराय कुरवापुरी. असता महिमा अपरंपारी, असे प्रख्यात परियेस. प्रख्यात असे कुरवपुर, मनोकामना पुरती तेथे. ऐसे परी कित्येक दिवस, श्रीपाद होते कुरवपुरे. अदृश्य होऊनी तया स्थानी, राहिले श्रीपाद निर्गुणी. जन असती भक्त केवळ, त्यासी दिसती श्री गुरु निर्मळ. श्री गुरुचरित्र संक्षिप्त, कथा येथे सारभूत. श्रीपाद श्री वल्लभ समर्थ, प्रगटले कुरवपुरी जाण. इति श्री गुरुचरित्र संक्षिप्त नानक प्राकृत कथा संमत. सदा पठेत भाविक भक्त. प्रथमाध्याय ओढहा श्री गुरुदेव दत्त. इति श्री गुरुचरित्र संक्षिप्त प्रथमाध्याय संपूर्ण. संक्षिप्त श्री गुरुचरित्र अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्रीपाद श्री वल्लभ श्री नृसिंह सरस्वती दत्तात्रेयाय नमः. सिद्ध सांगे नामधारकासी, श्री गुरु महिमा काय पुससी. अनंत रूपे घेती परियेसी, विश्वव्यापक परमात्मा. भक्तजना तारावयासी, अवतरतो ऋषिकेशी. शाप देत दर्वास ऋषी, कारण असे दयांचे. माधव ब्राह्मण कारंजा ग्रामी, अंबा नामे त्याची नारी. वासना तियेची पूर्वजन्मीची, ईश्वर पूजा करीतसे. प्रदोष पूजा अतिहर्षी, मंदवारी त्रयोदशीशी. पूजा करी विशेषी, गर्भवती झाली देखा. 9 मास होता तियेसी, प्रसूत झाली शुभ दिवशी. पुत्र झाला म्हणून आनंदले माता पिता. जन्मताच तो बालक ओंकार शब्द म्हणतसे. तटस्थ झाले लोक सर्व, अभिनव आजी देखिले. उपजता ओंकार जपत, अन्य काही न बोलत. सदा हास्य करत, म्हणून चिंतती माता पिता. अमुचे मनाची वासना, तू पुरवावी नंदना. बोबड्या बोलांना ऐकावे वाटे पुत्रराया. खूण करोनी मातेसी, बाळ दाखवी संतोषी. व्रतबंध करिता आपणासी, येतील म्हणे बोल सकल. ऐकोनी ऐसे माता पिता, व्रतबंधन सत्वता. म्हणती करू निश्चिता, गुरु लागले तयारी. विधियुक्त मौजी देखा, बंधन केले बालका. मंत्रपदेश करिता देखा, वेद बोले चारी आपण. सभा समस्त विस्मय करी, माता पिता हर्षभारी. मुका बोले वेदचारी, म्हणती देवाचा अवतार. म्हणे बालक मातेसी, तुवा उपदेशिले मजसी. भिक्षा माग म्हणसी, निरोप द्यावा आम्हा त्वरित. आम्ही असो ब्रह्मचारी, करावी भिक्षा घरोघरी. वेद अध्ययन मनोहरी, करणे असे परियेसा. तव नृसिंह सरस्वती, म्हणती सर्व जनाप्रती. आम्ही संन्यासी यती, न राहावे एकस्थानी. माता पित्याप्रती ज्ञान कथुनी, पुत्र देती. काशी क्षेत्री संन्यास घेती, यात्रा करीती उत्तरेची. भुवनेश्वरीला मूर्ख ब्राह्मण, जिव्हाच्छेदोनी करी अर्पण. त्यास विद्या देऊनी, धन्य केले तयासी. भिलवाडी ग्रामासमीप औदंबर स्थान प्रख्यात. आज जाहले असत दत्तस्थान म्हणून या. 4 मास वास केला, शक्ती अगणित ठेविल्या. पादका तेथे स्थापिल्या, जनोद्धारा कारणे. प्रख्यात आज दत्तस्थान, औदुंबर पादुका स्थान. ऐसे ते तीर्थस्थान, सर्व कामना होती पूर्ण. विप्र एक जाता गंगेत, तव गुरुनाथ देखत. तयासी आणा म्हणती, आत्महत्या महादोषी. श्री गुरुवचन ऐकोन, गेले शिष्य धावोनी. त्या विप्राते काढोनी, आणिला गुरु सन्मुख. श्री गुरु म्हणती तयासी, का देह त्याग करीसी. प्राणत्याग महादोषी, वृत्तांत सांग आम्हा. पक्षमास भोजन करिता, उदरव्यथेने कष्टता. सहन न होता प्राण देता, काय सांगू गुरुराया. संशय न धरी आपुले मना, भिऊ नको अंतःकरणी. व्याधी गेली पळोनी, भोजन करी पोट भरी. पीडामुक्त केले विप्रासी, मूढा विद्वान करीसी. व्यथेने पीडित ब्राह्मणासी, त्यासी व्याधी मुक्त करीसी.
क्रूर यवनाते करुणी शासन माधव विप्रसी ब्रह्मज्ञान सायन देवास वरदान श्री गुरु कृपेने मिळतसे. उपदेश देती भक्ता देह हा अनित्य म्हणसी म्हणून धर्माचरण करा सांगती मोक्ष मार्ग पावाया. तया औदुंबर स्थानात 4 मास राहत तेथून पुढे निगत जनोद्धार कराया. औदुंबर स्थानाहून निगती नृसिंहवाडी स्थानी जाती तेथे 12 वर्षे राहती ते करती तप देखा. श्री गुरुचरित्र संक्षिप्त श्री गुरुलीला येथे पाहत श्री नृसिंह सरस्वती स्वामी औदुंबरी बसले. इति श्री गुरुचरित्र संक्षिप्त नाना प्राकृत कथा संमत सदा पठेत भाविक भक्त द्वितीय अध्याय ओढहा. श्री गुरुदेव दत्त. इति श्री गुरुचरित्र संक्षिप्त द्वितीय अध्याय संपूर्ण. अध्याय 3. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्रीपाद श्री वल्लभ श्री नृसिंह सरस्वती दत्तात्रेयाय नमः. श्री नरसिंह सरस्वती अमरापूर ग्रामायेती पंचगंगा संगमी राहती तेसे स्थान मनोहर. वृक्ष असे औदुंबर प्रख्यात जाणा कल्पतरू देव असे अमरेश्वरू तया संगमी जाणपा. औदुंबर सन्निधेसी 3 तीर्थे परियेसी अमरेश्वर सन्निधसी अनुपम तीर्थे असती पै. तीर्थे असती अपारी सांगता असे विस्तारी या कारणे गुरु त्यापुरी राहिले तेथे 12 वर्षे. आज प्रख्यात ते स्थान नृसिंहवाडी म्हणून अगणित भक्तजन नित्य येती दर्शना. मनोहर पादुका असत 64 योगिनी सेवा करीत सर्वजन पूजित असे महास्थान ते. लोकोद्धारा कारणे श्री गुरुदत्ता आपण अनेक लीला दावोन मनोरथ पुरविती सकलांचे. ग्रंथ असे संक्षिप्त म्हणून काही लीला सांगत गुरुचरित्र असे अद्भुत वर्णू न शके कोणी. असता पुढे वर्तमानी भिक्षा करावया प्रतिदिनी अमरापूर म्हणीचे ग्रामी जाती श्री गुरु परियेसा. तया ग्रामी द्विजयक असे वेद अभ्यासक भार्या त्याची पती सेवक पतिव्रता शिरोमणी. तया विप्र मंदिरात घेवड्याचा असे वेल उन्नत शेंगा निगती बहुत त्याने करी उदरपूर्ती. श्री गुरु एके दिवशी तया विप्रगृहासी आपण गेले भिक्षेसी विप्रे नेले भक्तीने. शेंगा घेवड्याच्या परियसी श्री गुरु स्वीकारी भिक्षेसी आश्वसिती अति संतोषी गेले तुझे सर्व दारिद्र्य. घेवड्याच्या मूळ श्री गुरु छेदती तात्काळ टाकून देती मूळ गेले आपण संगमासी. त्या वेलाचे मूळ जरी जे का होते त्याच्याद्वारी टाको म्हणून द्विजवरी खडिता झाला त्या जागी. काढता त्या मुळासी लाभला धनकुंभ तयासी आनंद झाला बहुअसी गेला घेऊन गृहात. म्हणे हे नवल घडले श्री गुरु प्रसन्न झाले म्हणून वेलासी तोडिले सधन केले आम्हासी. जो का भजेल श्री गुरु ते सर्व सुख साधे तयाते अखंड लक्ष्मी सदनाते अष्टचर्य नांदिती. ज्यावर होई गुरु कृपा धन्य केले तया बापा कल्पवृक्षी अक्षय करिता नवे विघ्न तया गृहा. अमरेश्वर सन्निधानी वसती 64 योगिनी पूजा करावया माध्यान्नी येती नित्य श्री गुरुपासी. एक भक्त देखिले श्री गुरुसी जलयोगिनी आल्या पूजेसी गंगेत कैसा येती वाट जाहली जलात. श्री गुरुनाथान मुनी पूजा करीती योगिनी भिक्षा तेथे करुणी आले मागुती बाहेर. योगिनी श्री गुरु ते पूजित दिव्य तेज तेथे पसरत स्वामींचे रूप अद्भुत तेव्हा देखत भक्त. नृसिंहवाडी स्थानात मनोहर पादुका स्थापित पूजिता तया प्रत पूर्ण होती मनोरथ. गेल्या 700 वर्षात उद्धरिले अनेक भक्त अपार महिमा होत आजही आहे वाडीत. शिरोळे नामे ग्रामासी विप्र एक परियेसी भार्या त्याची पतिव्रता कष्ट तसे येणे परी. 5 पुत्र तिसी झाले सवेची मरण पाविले अनेक देव आराधिले स्थिर नव्हे कळणे परी. एक विप्र म्हणे येसी तुवा जावे पंचगंगा संगमासी
तीर्थ असे औदुंबर वृक्षासी अराधवे परियेस मास एक आचारित श्री गुरु स्वप्नी येत पुत्र शतायुषी होईल म्हणत अभय देती तिजप्रती पुढदये नारीसी पुत्र झाला तियेसी श्री गुरु कृपेसी अति आनंद वर्तता पुत्रासी झाली वर्ष 7 घात झाला अकस्मात मरण पावला तक्षणी एके दिनी अवधारा माता पिता शोक करीत जननी म्हणे आक्रोशित श्री गुरुने दिदला वत्स अल्पायुषी कसा झाला ऐसे नाना परी देख दुःख करी बहुत शोक निवारिती सकळ लोक वाया दुःख करीतसे तव श्री गुरुदत्त संन्यासी रूपे तेथे येत म्हणती जा पादका स्थानात वर लादला तुला जेथे ऐसे वचन ऐकोनी विश्वास झाला तिचे मनी शव पाठी बांधोनी घेऊनी गेली औदंबरा ऐसे करिता झाली निशी विप्रमागती प्रेतासी म्हणे आक्रोश काहो करिसी संस्कारोनी जाऊ आता काही केल्या न दे प्रेत आपणासहित जाळा म्हणत पोटी बांधोनी आ प्रेत लोळत असे पादुकावरी आजच्या रात्री प्रेतासी सुटेल वास दुर्गंधीसी देईल आपोआप दहनासी म्हणून निगती सकळ लोक बोल कोणाचा ऐकेना लोक गेले स्वसदना पती सहती अंगना आक्रोश करीतसे स्वप्नी नको रडू म्हणून श्री गुरु देती आश्वासन पाहे जागी होऊन पुत्र संजीवन झालासी जागृत करुनी पतीसी सांगे वृत्तांत तयासी पती म्हणे तियेसी ऐसे महात्म्य श्री गुरुचे अदंपत्य दोघे जाणा करुणी औदुंबरी प्रदक्षिणा साष्टांग नमुनी श्रीचरण नाना परी स्तोत्र करीती नृसिंहवाडी पादुका स्थान अपार असे महिमान अदृश्य रूपे नारायण वसती तेथे सर्वदा इति श्री गुरुचरित्र संक्षिप्त नाना प्राकृत कथा सम्मत सदा पठेत भाविक भक्त तृतीयोऽध्याय गौडः श्री गुरुदेव दत्त इति श्री गुरुचरित्र संक्षिप्त तृतीय अध्याय संपूर्णम्। अध्याय 4 श्री गणेशाय नमः श्री सरस्वत्यै नमः श्री गुरुभ्यो नमः श्रीपाद श्री वल्लभ श्री नृसिंह सरस्वती दत्तात्रेयाय नमः। श्री गुरुचरित्र कामधेनु सांगितले मज विस्तारोनी अद्यापिन ध्याय माझे मनु आणि कावडी होतसे तुवा प्रश्न केलासी संतोष माझ्या मानसी उल्हास होतो सांगावयासी गुरुचरित्र कामधेनु पुढे वाढला अनंत महिमा सांगता असे अनुपमा श्री गुरु आले गाणगा ग्रामा राहिले संगमी गुप्त रूपे तया ग्रामी विप्र एक राहत असे दरिद्री देख भार्या त्याची पतिसेवक पतिव्रता शिरोमणी वर्तता असता दरिद्र दोषी असे एक वांझ महिषी वेसन घालती ते येसी दंतहीन अतिवृद्ध वर्तत असता एके दिवसी न मिळेवरू ब्राह्मणासी घरी असे वांझ महिषी नेले नाही मृत्तिकेसी तया विप्र मंदिरासी श्री गुरु आले भिक्षेसी विप्र गेला याचक वृत्तीसी वनिता त्याची घरी असे श्री गुरु आले भिक्षेप्रत पतिव्रता आली धावत साष्टांग करी दंडवत करीती झाली तया वेळी उत्तम धान्य घरी बहुत घेऊनी येती पती त्वरित श्री गुरुसी बैसा म्हणत पिढे घातले बैसावया श्री गुरु म्हणती तयेसी तुझद्वारी असता महिषी क्षीर काहून घाली भिक्षेसी नाही वरू म्हणून या प्रियवनिता करी नमन वांझ महिषी दंतहीन गाभा नवाचे कवने परी रेडा म्हणून पोषितो श्री गुरु म्हणती तियेसी मिथ्या बोल आम्हासी त्वरित जाऊनी महिषीसी आणि दोहोनी क्षीर आम्हा ऐकोनी श्री गुरुवचन विप्रवनिता जाता क्षण क्षीर दबली संतोषण पात्रे 2 भरली तये वेळी क्षीर अग्नीत तापवून घेऊनी आली क्षीरभक्षण श्री गुरुनाथे केले प्राशन अति संतोष करुनिया संतोषिनी गुरुमूर्ती वरदेती अतिप्रीती तुझे घरी अखंडिती लक्ष्मी राहे निरंतर श्री गुरु गेले संगमासी
वार्ता पसरली महिषींसी, कळली तया राजास. कुसमी नामे ग्रामासी, होता एक तापसी. त्रिविक्रम भारती नामेसी, 3 वेद जाणतसे. नित्य मानस पूजा करी, ध्यानी सदा नरहरी. ऐकिले त्याने गाणगापुरी, असो नृसिंह सरस्वती. ऐकोनी राजा संतोषला, नानालंकार करिता जाहला. हत्ती अश्वपाय दळा, शृंगार केला तये वेळी. समारंभ केला थोरू, पालखीत बैसले श्री गुरु. नाना परी वाद्य गजरू, करून या निघाले. ऐसे परी श्री गुरुमूर्ती, तया कुमसी ग्रामा येती. त्रिविक्रम भारती करीत, होता मानस पूजा. तप केले बहत दिवस, पूजा केली तुझी मानस. आजी आली गा फळास, मूर्ती साक्षात भेटले. ऐसे परी श्री गुरुसी, स्तुती केली भक्तीसी. श्री गुरुमूर्ती संतोषी, झाली निज मूर्ती एक. ऐसा परम पुरुष गुरु, त्याते जे कोणी म्हणती नरू. तेची पावती यमपुरू, 7 जन्म पर्यंत. गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू, गुरुची होय गिरिजारमणू. वेदशास्त्र पुराणू, बोलती हे प्रसिद्ध. या कारणे श्री गुरुसी, शरण जावे निश्चयेसी. विश्वासावे माझ्या बोलासी, लीन व्हावे श्री गुरुचरणी. पुढे अपूर्व वर्तले एक, ऐक शिष्या नामधरक. विदुरा नामे नगर एक, होता राजा यवन तेथे. महाक्रूर ब्रह्मद्वेषी, सदा करी जीवहिंसी. चर्चा करवी ब्राह्मणांसी, वेद म्हणवी आपणा पुढे. वेदशास्त्रे निपुण, द्रव्यावरी ठेवुनी मन. भेटीसी जाती ब्राह्मण, वेद म्हणती यवना पुढे. येणे परिवर्तमानी, वर्तता सता एके दिनी. मंद भाग्य विप्रदोनी, येवुनी भेटले राया. राजा म्हणे समस्तांसी, चर्चा करावी तुम्ही त्यांसी. जे जिंकिती तर्केसी, त्यासी अपार द्रव्य देऊ म्हणे. गावोगावी हिंडती, जयपत्रे लिहून घेती. ऐसी कवणा असे शक्ती, तया सन्मुख उभे राहावे. समस्त नगरे हिंडत, पुढे गेले दक्षिण पंथ. भीमातीरी असे विख्यात, कुमसी ग्राम उत्तम. तेथे होता महामुनी, त्रिविक्रम भारती म्हणूनी. त्यासी येती वेद तिन्ही, अनेक शास्त्री अभिज्ञतो. महामुनी कीर्तिमंत, म्हणून सांगती जन समस्त. ऐकती द्विज मंदोन्मत, गेले तया मुनीपासी. जावोनी म्हणती तयासी, त्रिवेदी ऐसे म्हणविसी. चर्चा करावी आम्हासी, अथवा द्यावे हरिपत्र. त्रिविक्रम महामनी, घेऊनी आला विप्रा लागुनी. गाणगापूर भवनी, श्री गुरु सन्मुख. श्री गुरु म्हणती विप्रांसी, कवण आले ती कार्यासी. वाद कायसा आम्हांसी, लाभ काय वादे तुम्हा. श्री गुरु उपदेशती त्यासी, परी ते न जाणसी. गर्वे असे मानसी, न ऐकती तयाचे. किती प्रकारे विप्रांसी, श्री गुरु सांगती हितासी. न ऐकती द्विजतामसी, म्हणती वादका पत्र देणे. ऐसे उत्तर ऐकोनी कानी, कोप करीती श्री गुरुमनी. जैसे तुमचे अंतःकरणी, तैसे सिद्धी पावसी म्हणती. तैसे विप्रदोमंत, श्री गुरु न ओळखत. बळे आपुले प्राण देत, दिवांधवत द्विज देखा. इतुके वर्तता ते अवसरी, श्री गुरु देखती नरासी दुरी. शिष्यासी म्हणती पाचारी, कवण जातो मार्गस्थ. श्री गुरुचरण ऐकोनी, गेले सेवक धावोनी. त्या नराते पाचरोनी, आणिला गुरु सन्मुख. गुरु पुसती त्यासी, जन्म कवण जातीसी. तो वृत्तांत सांग मजसी, म्हणून पुसती तये वेळी. श्री गुरुवचन ऐकोन, सांगे आपण जातीहीन. मातंग नाम म्हणून, स्थान आपुले बहिर्ग्रामी. ऐसे कृपाळू परमपुरुष, दृष्टी केली सुधारस. लोहासी लागता परिस, सुवर्ण होता काय वेळ. तैसे तया पतितावरी, कृपा केली नरहरी. दंड देवोनी शिष्या करी, रेखा सप्त काढविल्या. श्री गुरु म्हणती पतितासी, एक रेखा लंघी रे ऐसी. आला नर वाक्यांसरसी, आले ज्ञान आणिक.
श्री गुरु म्हणती तयासी कवणे कुळी जन्मलासी पतित म्हणे किरातवंशी नाम आपुले वन राखा दुसरी रेखा लंघिता ज्ञान झाले मागुता बोलू लागला अनेक वार्ता विस्मय करीती तये वेळी तिसरी रेखा लंघिता म्हणती त्यासी झाली ज्ञाती स्मृती म्हणे गंगा पुत्र निश्चिती वासतटी गंगेच्या लंघिता रेखा चवती म्हणे आपली शूद्र जाती जात होतो आपुले वृत्ती स्वामी माते पाचारिले लंघिता रेखा पाचवेसी झाले ज्ञान आणिक तयासी जन्म झाला वैश्यवंशी नाम आपुले सोमदत्त सहावी रेखा लंघिता म्हणे आपण क्षत्रिय ख्याता नाम आपुले विख्याता गोदावरी म्हणोनी सातवी रेखा लंघिता क्षण अग्रजाती विप्र आपण वेदशास्त्रादी व्याकरण अध्यापक नाम आपुले श्री गुरु म्हणती तयासी वेदशास्त्री अभ्यास म्हणती आले विप्र चर्चेसी वाद करी त्यांसवे अभिमंत्रोनी विभूती त्याचे सर्वांगी प्रोक्षिती प्रकाशली ज्ञानज्योती त्या नरा परियेसा जैसे मानव सरोवरास वायस जाता होती अंस तैसा गुरु हस्तस्पर्श पतित झाला ज्ञानराशी नृसिंह सरस्वती जगद्गुरु त्रयमूर्तींचा अवतारू अज्ञानी लोक म्हणती नरू तेची जाती अधपाता जे आले चर्चेस विप्र भयचकित झाले फार जिव्हा तुटोनी झाले बधिर हृदय शूळ तात्काळी विप्र थरथरा कापती श्री गुरुचरणी लोळती आमुची आता काय गती जगज्योती स्वामिया वेष्टोनिया महापाशी झालो आपण महातामसी न ओळखो तुझ्या स्वरूपासी क्षमा करणे स्वामिया तैसे त्या पतितासी लागले ध्यान गुरुसी न जाया पुल्या मंदिरासी विप्रा आपणा म्हणतसे इतुके होता ते अवसरी आली त्यांची पुत्र नारी म्हणो लागले अपस्मारी म्हणून आला धावत जवळ येतास ते येसी स्पर्शो नको म्हणे तिसी कोपे करोनी मारावयासी जात असे तो पतित ऐकोनी तियेचे वचन गुरु बोलती हासोन त्या नराते बोलवून सांगता ती परियेसा श्री गुरुवचन ऐकोन विनवी तसे कर जोडून केवी होऊ जातीहीन ज्ञान होऊनी मागुती श्री गुरुमनी विचारिती याचे अंगी असे विभूती प्रक्षाळावे लुब्ध का हाती अज्ञानत्व पावेल श्री गुरु म्हणती त्यासी उदक घेऊनी कुंभासी मस्तकी घालिता पतितासी गेली विभूती धुओनी विभूती धुता पतिताचे झाले अज्ञान मन त्याचे मुख पाहता स्त्री पुत्रांचे धावत गेला त्याजवळी ऐसे विभूतीचे महिमान महात्म्य असे पावन साच होय ब्रह्मपूर्ण भक्त महिमा अपार इति श्री गुरुचरित्र संक्षिप्त नाना प्राकृत कथा संमत सदा पठेत भाविक भक्त चतुर्थ अध्याय गूढः श्री गुरुदेव दत्त इति श्री गुरु संक्षिप्त चरित्र चतुर्थ अध्याय संपूर्णम। अध्याय 5 श्री गणेशाय नमः श्री सरस्वत्यै नमः श्री गुरुभ्यो नमः श्रीपाद श्री वल्लभ श्री नृसिंह सरस्वती दत्तात्रेयाय नमः। नामधारक शिष्य राणा लागे सिद्धाची आचरणा विनवी तसे कर जोडून भक्तिभावे करुनिया गुरुचरित्र सुधारस तुवा पाजिला आम्हास तृप्त न होय गा मानस तृषा आणिक होतसे धन्य धन्य तुझी वाणी वेद लागला श्री गुरुचरणी तुझी तरलासी भवारणी सकळाभिष्टे साधतील ऐसे असता वर्तमान उत्तर दिशे माहुरस्थानी होता विप्र महाघनी नामतया गोपीनाथ पुत्र झाला तयासी वर्षे 12 होता तयासी विवाह करीती प्रीतीसी दंपती एकची वयेसी अतिप्रिय महाहर्षी वर्धता झाली 16 वर्षे तया पुत्रासी ऐसे प्रेमे असता देखा व्याधी आली त्या पुरुषा अनेक औषधे देता ऐका आरोग्य नोहे तयासी पुरुषावरी आपुला प्राण करी नित्य उपोषण पतीस देता औषधे जाण प्राशन करी आपणही
येणे परी 3 वर्षी झाली व्याधी क्षयासी पतिव्रता स्त्री कैसी पुरुषासवे कष्ट तसे जितके अन्न पतीसी तितकेचे ग्रास आपणासी जैसे औषध देती त्यासी आपण घेतसे परियेसा वैद्य म्हणती तये वेळी नव्हे बरवे त्यासी अढळी राखील जरी चंद्रमावळी मनुष्य यत्न नव्हे आता येणे परी पती सहित निगती झाली पतिव्रता क्वचित काळ मार्गक्रमिता आली गाणगा पुरासी मार्गक्रमिता रोगी आसी अधिक जाहला त्रिदोषी उतरता ग्राम प्रदेशी अति संकट जाहले पै विचारिता श्री गुरुसी गेले होते संगमासी जावे म्हणून दर्शनासी निगती झाली तये वेळी पतिव्रता तये वेळ आली आपुले पती जवळ पाहता जाहला अंतकाळ प्राण गेला तत्क्षणी जे जे सांगती माते व्रत केली पूजा अखंडित समस्त जाहले आता व्यर्थ रुसली गौरी आपणावरी कोठे गेले माझे पुण्य वृथा पूजेला गौरी रमण कैसे केले मज निर्वाण ऐका माय बहिणी हो ऐसे नाना परी ते नारी दुःख करी अपरंपरे इतके होता अवसरी आला तेथे सिद्ध ऐक तयाने कथले स्त्रियांचे कर्म आणि सांगितले तियेला सहगमन करावे तत्पूर्वी घ्यावे श्री गुरु दर्शन सज्ज झाली सहगमनासी आठवण झाली तियेसी गेली स्वामी दर्शनासी गेली तया संगमासी उभी ठाकोनी आदुरी तया साष्टांग नमन करी श्री गुरु म्हणे त्या अवसरी सुवासिनी होय निरंतर विप्र म्हणती स्वामीसी इचापती पंचत्वासी पावला परंधामासी सुवासिनी केवी होय प्रेत नेले स्मशानासी ही आली सहगमनासी निरोप द्यावया तुम्हापासी आली असे स्वामिया श्री गुरु म्हणती द्विजांसी आमुचे बोल जहालेसी अहेव पण स्थिरैसी संदेह न धरावा मनात प्रेता आणुनिया देखा ठेविले श्री गुरु सम्मुखा श्री गुरु म्हणती विप्रलोका सोडा वस्त्र दोर त्याचे चरणतीर्थ त्यावेळी देती तया विप्रांजवळी प्रोक्षा म्हणती तात्काळी प्रेतासी करीती तीर्थस्नपन श्री गुरु अमृत दृष्टी करून प्रेत झाले संजीवन उठवनी बैसे तत्क्षण अंग मुरडित परियेसा तटस्थ झाले सकळ जन साष्टांग करीती नमन गेले आपुलिया भुवन ख्याती झाली जगराष्ट्रा पतिव्रतेने पतीसहित स्नान केले संगमात अंतःकरणी संतोष बहुत पूजा करीती भक्तीसी नित्य समाराधना देख करीत होते भक्त अनेक कधी नाही आराणूक नाही ऐसा दिवस नाही ऐसा होता एके दिवशी दुर्बळ द्विजा आला परियेसी असे काश्यप गोत्रेसी तया नाम भास्कर त्रिवर्गाच्या पुरते देखा सवे असे तंडुल कणिक वरकड पदार्थ त्या पूर्तिका सोपस्कार असे त्यापाशी मास 3 क्रमिल्यावरी समस्त मिळवणी द्विजवरी परिहास करीती अपारी श्री गुरुमूर्ती ऐकिले बोलाविती त्या ब्राह्मणासी आजी भिक्षा करावी आम्हासी स्वयंपाक करी वेगेसी म्हणती श्री गुरु कृपा सिंधू आणिले द्वयक्षेर घृत शाखा दोन्ही त्या पुरत स्नान करुनी सुचिरभूत स्वयंपाक केला तयेवेळी आमंत्रण केले समस्त ग्रामवासियांसी तृप्त केले सर्वांसी प्राणी मात्र नाही उपाशी घडला ऐसा चमत्कार समस्त तटस्थ झाले लोक म्हणती देखिले आजी कौतुक अन्न होते स्वल्प 4 सहस्त्र केवी जेविले इति श्री गुरुचरित्र संक्षिप्त नाना प्राकृत कथा सम्मत सदा पठेत भाविक भक्त पंचमाध्याय गोडहा श्री गुरुदेव दत्त इति श्री गुरुचरित्र संक्षिप्त पंचमाध्याय संपूर्ण अध्याय 6 श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री गुरुभ्यो नमः श्रीपाद श्री वल्लभ श्री नृसिंह सरस्वती दत्तात्रेयाय नमः सिद्ध म्हणे नामधारका पुढे अपूर्व वर्तले ऐका 60 वर्षे वांझेशी एका पुत्र झाला परियेसा आपस्तंभ शाखेसी नामदया सोमनाथ गंगा नामे त्याची पत्नी पतिव्रता शिरोमणी
वर्षेसाठी झाली तीसी, पुत्र नाही तिचे कुशी, वांझ म्हणो निख्यातेसी, होती तया गाणगापुरी. पती सेवा निरंतर, करी भक्ती पुरस्सर, नित्यनेम असे थोर, गुरुदर्शना येतसे. श्री गुरु म्हणती तियेसी, काय अभिष्ट असे मानसी, आणि तेसी प्रतिदिवसी, निरांजन परोपरी. पुत्रवंती व्हावे आपण, अंतःकरण होय पूर्ण, ऐसा वर देणे म्हणून, विनवितसे तये वेळी. ऐकोनी तियेचे वचन, श्री गुरु म्हणती हासोन, पुढील जन्म जाणेल कवण, स्तुते स्मरण कैचे सांग. नित्यारती आम्हासी, भक्तिपूर्वक भावेसी, करिता जा हलो संतोषी. कन्या पुत्र होतील तुझ, व्रत संपूर्ण करोनी, केले दान ते भामिनी, तेची दिवशी अस्तमानी, झाली आपण विटाळशी. ऐसे नवमास क्रमोनी, प्रसूत झाली शुभदिनी, समस्त ज्योतिषी येवोनी, वर्तविती जातकाते. ज्योतिषी म्हणती तये वेळी, होईल कन्या मन निर्मळी, अष्टपुत्र वाढेल कुळी, पुत्रपौत्री नांदेल. कन्या होईल पतिव्रता, पुण्यशील धर्मरता, इची ख्याती होईल बहुधा, समस्ताईसी वंदिती. दक्षिण देशी महाराजा, येईल इचे कदर्शन काजा, आणिक पुत्र होईल तुझ, म्हणून श्री गुरु बोलती. पुढे तिसी पुत्र झाला, वेदशास्त्री विख्यात भला, 5 पुत्रा तो लाधला, नामकरणी श्री गुरुचा. कन्या लक्षण श्री गुरुमूर्ती, निरोपिले होते जेणे रीती, प्रख्यात झाली सरस्वती, महानंद प्रवर्तला. निर्धार असे ज्याचे मनी, त्यासी वर देती तक्षणी, एको भावे या करणी, भक्ती करावी श्री गुरुची. गाणगापूर्वी असता श्री गुरु, आला एक कुष्ठी द्विजवरू, आपस्तंभ भार्गव कोतृ, नाम तयाचे नरहरी. येवोनिया श्री गुरुमूर्तीसी, नमन करी भक्तीसी, करी स्तोत्र बहुवसी, कर संपुट जोडोनिया. श्री गुरु म्हणती द्विजासी, पूर्वजन्मी महादोषासी, तुवा केले बहुवसी, म्हणोनी कुष्ठी झालास. काष्ठ घेऊनी संगमासी, त्वरित जाय भावेसी, संगमनाथ पूर्व भागेस, भीमातीरी रोविपा. तुवा जावोनिया संगमात, स्नान करोनिया त्वरित, पूजा करोनी अश्वत्थ, पुनरपी जाय स्नानासी. हाती धरोनिया कलश दोनी, आणि उदक तक्षणी, शुष्क काष्टा वेळ तिनी, स्नपन करी मनोभावे. जेणे रीती श्री गुरुमूर्ती, तया विप्रा निरोप देती, आचरतसे एकचित्ती, भावभक्ती करोनिया. येणे परी 7 दिवस, द्विजे केले उपवास, तया काष्ठा दोन्ही कलश, भरोनी घाली वेळोवेळी. जैसा भाव तैसी सिद्धी, होईल सत्य हे त्रिशुद्धी, श्री गुरुनाथ कृपानिधी, सहज निघाले संगमासी. होता कमंडलू करकमळी, भरला सदा गंगाजळी, उचलोनिया हस्तकमळी, घालिती उदक काष्ठासी. तेची क्षणिक काष्ठासी, पल्लव आले परियेसी, औदुंबर वृक्ष जनासी, दिसतसे समजता. तात्काळ विप्राचे कुष्ठ जात, सुवर्ण देह त्याचा होत, नृसिंह स्वामी श्री दत्त, ऐशालीला तयांच्या. एके समयी सायं देवासी, घेऊनी जाती संगमासी, दाखोनी पर्जन्य मायेसी, भक्ती तयाची पाहिली. जाऊनी मठात अग्नी घेऊनी ये परत, सर्प 2 पाठवित, रक्षण करावया तयासी. काशीपूर महास्थान, तुवा तेथे जाताची जाण, होईल तुझी कामना पूर्ण, संदेह न धरी मनात. महिमा काशीचा सांगत, गुरुभक्ती करावी म्हणत, दिव्य दर्शन घडवीत, तया सायं देवासी. समस्त भक्त सेवा करीती, त्यात एक विण करतंती, अत्यंत करीतसे भक्ती, नित्य येवोनी नमस्कारी. ऐसे किती दिवस क्रमिले, व्रत शिवरात्री आले, समस्त यात्रेसी निघाले, माता पिता तंतिकाचे, नगर लोक समस्त गेला, आपण एकला राहिला, श्री गुरु मठासी आला, गुरु पुसती तयासी. श्री गुरु म्हणती तयासी, तुझी समस्त गेली यात्रेसी, तू एकलाची राहिलासी, पाहतासी विनोद श्री पर्वताचा.
त्याचा भाव पाहुनी जवळी बोलावी ती श्री गुरुमनी. बैस म्हणती कृपा करुणी दाखवू म्हणती श्री पर्वत. नयन झाकुनी पादुकेसी दृढ धरी गा वेगेसी. मनोवेगे तयासी घेऊन गेले श्री पर्वतासी. क्षणैक मात्र निद्रावस्था म्हणता झाला जागृता. अवलोकिता पर्वत दिसत म्हणे स्वप्न किंवा सत्य. शीघ्र क्षौर स्नान करोनी पूजा करिता लिंगस्थानी. देखता झाला श्री गुरुमुनी अति विस्मय करोनी. तू तरी केवळ परमेश्वर दिसतोसी आम्हा नर. न कळे तुझा महिमा अपार गौप्य रूपे गुरुनाथा. सिद्धे सांगितले नामधारकासी ते मी सांगितसे परियेसी. श्री गुरु महिमा अपारेसी अमृत सेवितो निरंतर. नंदीनामा एक ब्राह्मण सर्वांगी श्वेत कुष्ठ जाण. आंबा तुळजापुरा जाऊन वर्षे 3 आराधिले. संवत्सर 3 उपवास द्विज कष्टला बहुवस. निरोप झाला स्वप्नी त्यास जाय चंदला परमेश्वरीसी. जगदंबेचा निरोप घेऊनी आला चंदला परमेश्वरी स्थानी. मास 7 पुरश्चरणी पुनरपी केले उपवास. देवपण ठाऊके झाले आम्हासी निरोप दिधले. मनुष्यपासी जा म्हणितले तुझे नो हे काहीच. म्हणे मज बरवे होणे अथवा आपुला प्राण देणे. ऐसे बोलोनी निर्वाणे विप्रधरणे बैसला. पुनरपी स्वप्न तयासी तैसेची होय परियेसी. आणिक समस्त भोपियांसी तेणेची परी निरोप होय. तू जरी आता न जासी आम्हा आज्ञा झाली ऐसी. बाहेर घालवू तुझसी देवालयात येऊन देऊ. इतुके झाल्यावरी पारणे केले द्विजवरी. पूजा करोनी नाना परी निरोप घेऊनी निघाला. गाणगा ग्रामासी आला मठात पुसू लागला. भक्तजन सांगती त्याला संगमी आहे ती श्री गुरु. सर्वांगी कुष्ठ असे श्वेत स्वामी दर्शना आलो म्हणत. श्री गुरु म्हणती आपण जाणत संदेह रूपे आला असे. दुरोनी देखिले श्री गुरुसी नमस्कार करीत लोळे भूमीसी. श्री गुरु म्हणती तयासी संदेह रूपे आलासी का. देवीपासी का न गेलासी मनुष्यपासी येणे कायसी. संदेह धरिता मानसी काय होय कार्यसिद्धी. तू भक्तजन कामधेनू मनुष्य देही अवतरोनू. तुझा पार जाणे कवणू त्रैमूर्ती तुची होसी. स्नान करोनी बाहेर आला शरीर वर्ण पालटला. अश्वत्थ प्रदक्षिणा केल्या सुवर्ण झाले सर्वांग. सर्वांग पाहता वरवे झाले तावन्मात्र जंघेसी राहिले. पाहता मन त्याचे भ्याले म्हणे स्वामी असे की थोडे. श्री गुरु म्हणती त्या द्विजासी मुख उघडी काढी जिभेसी. विभूती प्रोक्षितांतयासी ज्ञानोपजले ब्राह्मणा ते. नंदीनामा स्तोत्र करीत श्री गुरु संतोष अत्यंत. भक्तांते निरोप देत कवीश्वर म्हणायासी. शेष होते जंघेवरी तात्काळ गेले दूरी. नंदीनामा आनंद करी राहिला सेवा करीत देखा. नामधारक विनवी सिद्धासी मागे कथा निरोपलीसी. नंदीनामा कवी ऐसी दुसरा आणि काला म्हणोनी. नंदीनामा कवी होता कवित्व केले अपरिमिता. समस्त लोक शिकती अमृता प्रकाश झाला चहुराष्ट्री. ही परगी म्हणजे ग्रामासी कल्लेश्वर नामे लिंगसी. द्विजवर एक सेवा करिसी नाम तयाचे नरहरी. लिंग सेवा बहुकरी आपण असे कवीश्वरी. नित्य 5 कवित्वे करी कल्लेश्वरा वाचुनी. निद्रा केली देवळात देखता जाहला स्वप्नात. लिंगावरी श्री गुरु बैसत आपण पूजा करीतसे. हाची होय सद्गुरु त्रयमूर्तींचा अवतारू. भेट घ्यावी आता निर्धारू म्हणून आला श्री गुरुपाशी. ऐसे विनवोनी स्वामीयासी आला सवे गाणगापुरासी. कवित्वे केली बहुवसी सेवा करीत राहिला. भक्त अति प्रिय सात दिवाळी निमित्त. न्याया गुरुसी गृहाप्रत पार्थिती 7 ग्रामासी. इच्छा पूर्वाया भक्तांसी 7 रुपये धरीसी.
जाती सातांच्या ग्रामासी राहनिया मठा माझी शूद्र एकक तया ग्रामासी नित्य नमस्कार करसी संगमी जाता येता श्री गुरु पुन्हा येतो येणे रीती श्री गुरु निरोपिती तयासी आम्ही जातो संगमासी परतोनी येऊ मध्यान्नासी तव कापावे सर्व पीक इतुके होता शूद्रे देखा पीक कापिले मन पर्वका उभा असे मार्गी एका श्री गुरु आले परतोनी नमन करोनी श्री गुरुसी शेत दाखविले कापिले ऐसी श्री गुरु म्हणती तयासी वाया कापिले म्हणोनी विनोदे तुझ सांगितले तुवा निर्धारे कापले शूद्र म्हणे तुमचे वाक्य भले तेची मज कामधेनू समस्त ग्रामींचे पिके देखा शीत नासली सकळ क्षका पर्जन्य पडला एकाएकी मूळ नक्षत्र परियेसा ग्राम राहिला पिकाविण शूद्र शेत वाढले शतगुणे वाढला यावनाळ सगुण एकेका अकरा फरगडेसी सिद्ध म्हणे नामधारकासी श्री गुरुचरित्र महिमा परियेसी दृढ भक्ती असे ज्याची दैन्य कैचे तया धरा इति श्री गुरुचरित्र संक्षिप्त नाना प्राकृत कथा संमत सदा पठित भाविक भक्त 6वा अध्याय गोडहा श्री गुरुदेव दत्त इति श्री गुरुचरित्र संक्षिप्त 6वा अध्याय संपूर्ण अध्याय 7वा श्री गणेशाय नमः श्री सरस्वत्यै नमः श्री गुरुभ्यो नमः श्रीपाद श्रीवल्लभ श्री नृसिंह सरस्वती दत्तात्रेयाय नमः सिद्ध म्हणे नामधारका पुढे अपूर्व झाले ऐका पूर्वी रंजक कथानका तू ते आपण निरोपिले तयाने मागितलावर राज्यपद धुरंधर प्रसन्न झाले तयासी गुरुवर दिदलावर परियेसा सिद्ध म्हणे नामधारका पुढे अपूर्व झाले ऐका पूर्वी रंजक कथानका तू ते आपण निरोपिले तयाने मागितलावर राज्यपद धुरंधर प्रसन्न झाले तयासी गुरुवर दिदलावर परियेसा उपजला तो म्लेच्छ जातीत वैदुरी नगरी राज्य करीत पुत्र पौत्र नांदत महानंदे परियेसा ऐसा राजा तो यवन होता आपण संतोषोन अश्वगज अपार धन पायभारा मिती नाही आपणा तरी यतिहीन पुण्यवासना अंतःकरण दान धर्म करी जाण समस्त याती एक भावे विशेष भक्ती विप्रांवरी ती असे पूर्व संस्कारी असती देवालये भूमीवरी उपद्रवनेदी तयांसी तया घरचे पुरोहित तया राया ते शिकवीत आपण होऊनी म्लेच्छ जात देवद्विज निंदावे ऐशा परी पुरोहितांसी सांगे राजा विस्तारेंसी करी पुण्य बहवसी विश्वास देव द्विजांवरी राजा देखा येणे परी होता तया वैदुरी नगरी पुढे त्याचे मांडीवरी स्फोटक एक उद्भवला नाना परीचे वैद्य येती तया स्फोटकासी लेप करीती शमन होय कवणे रीती महादुःखे कष्ट तसे ऐसे असता वर्तमानी श्री गुरु असता गाणगा भुवनी विचार करीती आपुले मनी राजा येईल म्हणोनिया येथे येता म्लेच्छ लोक होईल द्विजा उपबाधक प्रगट झालो आता ऐक आम्ही येते असू नये प्रकट झाली महिमा ख्याती पहावया येथे म्लेच्छ जाती आता राहावे आम्ही गुप्ती लौकिकार्थ परियेसा ऐसे ऐकुनी म्लेच्छ देखा समस्तांवर्जुनी आपण ऐका बैसोनिया आंदोलिका गेला तया स्थानासी दुरोनी देखता श्री गुरुसी चरणी चाले म्लेच्छ परियेसी जवळी गेला पहावयासी नमन करुणी उभा राहे श्री गुरु म्हणती तयासी कार्यरजका कोठे अससी बहुत दिवशी भेटलासी आमचा दास होवोनिया ऐसे वचन ऐकोनी म्लेच्छ झाला महाज्ञानी पूर्वजन्म स्मरला मनी करी साष्टांग दंडवत पूर्वजन्मी आठवून देखा रुदन करी अति दुःख कर जोडून विनवी ऐका नाना परी स्तोत्र करी आजही स्थान गाणगापूर दिव्य असे महिमान लाखो लोक दर्शना कारण प्रतिवर्षी जाती जयास्थाना अद्भुत असे स्थान जनकल्याणा कारण शक्ती तेथे ठेवून निर्माण केले श्री गुरुने स्वामी नृसिंह सरस्वती सर्व भक्ता पाचारती
कर्दळी वनात जाऊ म्हणती गुप्त व्हाव या कारणे. आता येथे न राहावे कलियुगी गुप्त व्हावे असे म्हणता गुरुरावे अवघे दुःखित होती. जयाचा असे भाव सुगम भजता पाद काजे काम ते पुरोन अंतिधाम मिळेल नाम माझे भाता. भक्ता तारण्यार्थ जे पठण अथवा श्रवण करीती श्री गुरुचरित्र पूर्ण होती मनोरथ. भक्ता तारण्यार्थ जे पठण अथवा श्रवण करीती श्री गुरुचरित्र पूर्ण होती मनोरथ. व्यर्थ चिंता नसावी कृपा होता श्री गुरुची पूर्ण होतील कामे साची मिळेल सुख संपत्ती या चरित्र पठणाने. माघ कृष्ण प्रतिपदेसी गुरु प्रतिपदेच्या दिवशी श्री गुरु नृसिंह सरस्वती चरणी समर्पित केला ग्रंथ हा. श्री गुरूंनी दिदला हा वर जो भावे वाचिल हे गुरुचरित्र त्यासी आयुरारोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय. ज्या कारणे ग्रंथ रचिला जीही प्रसिद्धीसा आणिला त्यासी रक्षावे दयाळा कृपाघना श्री गुरुदत्ता. मी केवळ मतिमंद परिभावे घेतला छंद कृपाळू तू सच्चिदानंद पूर्ण केला दयाळुवा. दोन्ही कर जोडोनी आता हेची विनवणी ग्रंथ संरक्षका लागुनी सुखी ठेवी दयाळा. इति श्री गुरुचरित्र संक्षिप्त नाना प्राकृत कथा संमत सदा पठेत भाविक भक्त 7वा अध्याय गोडहा. श्री गुरुदेव दत्त. इति श्री स्वामी दत्त अवधूत महाराज विरचित संक्षिप्त श्री गुरुचरित्र ग्रंथ समाप्तम. शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.